नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आले आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्याचे अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते, अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी म्हणजेच नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी दिनांक 12 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 2 मोठे शासन निर्णय म्हणजे जार प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तेव्हा या अनुषंगाने कोणकोणत्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत याची सविस्तर माहिती तसेच या 8 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ती यादी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहा शेतकरी मित्रांनो, 2 GR पैकी पहिला GR आहे महसूल व वन विभाग, दिनांक 12 सप्टेंबर आणि खालील शासन निर्णय पहा. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना एक मदत देण्याकरिता 73,54,03,000 इतका निधी वितरित करण्याची या ठिकाणी शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, इतर जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. खालील पहा. डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. तसेच या सर्व शेतकरी लाभार्थ्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून नियमानुसार कार्यवाही करावी. आणि खाली अजून शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा पहा. शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा इतर कुठल्याही वसुलीसाठी वगळता करू नये अशा सूचना त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आता शेतकरी मित्रांनो, हे 8 जिल्हे कोणकोणते आहेत, लाभार्थी शेतकरी किती आहेत आणि किती रक्कम मिळणार आहे हे सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर खाली पहा. पहिला जिल्हा आहे नागपूर. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जून जुलै महिन्याची 7,451. दुसरा जिल्हा आहे वर्धा. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 3,648. तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 13,742. चौथा जिल्हा आहे जो हिंगोली. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 395. पाचवा जिल्हा आहे सोलापूर. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 59,110. अशा एकूण 84,346 शेतकऱ्यांसाठी निधी आहे. 73,54,03,000 यांच्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या यादीतील 6वा जिल्हा आहे रायगड. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 980. 7वा जिल्हा आहे रत्नागिरी. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 560. आणि 8वा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग. बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 335. अशा एकूण 1,875 शेतकऱ्यांना निधी आला आहे. तर 37,40,000 इतर शेतकरी मित्रांनो लवकरच या 8 जिल्ह्यातील 86,221 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. तर तुमचा जिल्हा कोणता आहे शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नुकसान भरपाई संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.